आज बाजारात मला छोटे छोटे असे गोलमटोल हे बटाटे दिसले. मी लगेच ते घेतले आणि घरी आणले. म्हटलं आज आपल्या व्ह्युअर्सला वेगळी काहीतरी छान चमचमीत आणि झणझणीत अशी रेसिपी करून दाखवू. तसेही थंडीचे दिवस आहेत, त्यामुळे जरा मसाल्याचं चमचमीत असं खाल्लं की ते बाधत पण नाही. थंडी असल्यामुळे शरीराला पचतं पण. तर चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करू. नमस्कार, मी मनीषाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजची आपली रेसिपी आहे दम आलू. तर त्याच्यासाठी मी हे छोटे छोटे बटाटे घेतले. आता छोटे बटाटे का, तर हे मी तुम्हाला नंतर सांगेल. तर हे सगळ्या बटाट्यांची साल काढून घ्यायची आणि ते पाण्यात भिजत ठेवायचे, म्हणजे ते काळे पडणार नाही. ही जी डिश आहे ही पंजाबी डिश आहे. कुठल्याही पंजाबी ढाब्यावर जर तुम्ही गेलात तर तिथे दम आलू ही डिश मेनूमध्ये असतेच. तर बनवायला अतिशय सोपी आहे. अगदी ढाब्यासारखी टेस्ट घरच्या घरी आपण आज या रेसिपीला देणार आहोत. तर बटाटे माझे सगळे किसून झालेले आहेत. आता मी ते पाण्याने निथळून घेतले आणि ते सगळे बटाटे आपण आता तेलात फ्राय करून घेणार आहोत. तर हे बघा, तुम्ही बघू शकता मी बटाटे पूर्ण तळल्या जातील एवढं तेल कढईत घेतलं आहे. त्यात आता बटाटे सोडलेले आहेत. तर लो टू मीडियम गॅसवर आपल्याला सगळे बटाटे तळून घ्यायचे आहेत. तर छोटे बटाटे घेण्याचं कारण हेच आहे की बटाटे आतपर्यंत शिजले गेले पाहिजे. मोठे मोठे बटाटे घेतले तर ते वरून करपतील आणि आतमध्ये कच्चे राहून जातील. म्हणून मग आपण हे छोट्या साईजचे बटाटे घेतलेत, म्हणजे मग ते आतपर्यंत शिजतीलही आणि वरून छान गोल्डन ब्राऊन रंग आला की आपण ते लगेच काढू शकतो. तुम्ही ह्या ऐवजी मोठ्या बटाट्यांचे काप करून पण घेऊ शकता, पण मला मिळालेत हे छोटे छोटे म्हणून मग मी हेच घेतले. तर बटाटे आपले आता सगळे छान गोल्डन ब्राऊन रंगावर तळून झाले आहेत. मी ते सगळे काढून घेतले. आता आपण ग्रेव्हीसाठी लागणाऱ्या वाटणाची तयारी करूया. तर इथे मी तळण्यासाठी जे तेल घेतलं होतं एवढं तेल आपण वापरणार नाही आहोत. आपण यातलं तेल काढून घेणार आहोत. तर मसाला परतण्यासाठी जेवढं तेल लागेल तेवढेच फक्त मी ते ठेवणार आहे. बाकी सगळं तेल काढून घेणार आहे. तर इथे मी 2 टेबलस्पून धने टाकलेले आहेत. त्यानंतर 2 टेबलस्पून शेंगदाणे टाकले आहेत. यात तुम्ही काजू वापरले तरी चालतील. तुम्ही यात काजू वापरू शकता, खसखस, मगजबी तीसुद्धा वापरू शकतात. आता धने छान परतून झाले आहेत. आता मी इथे 4 मध्यम आकाराचे कांदे उभे कापून घेतले आहे. तर ते कांदे मी आता त्यात टाकून घेते. कांदा आपल्याला खूप जास्त परतायचा नाही आहे, गोल्डन ब्राऊन नाही करायचा आहे. फक्त ट्रान्सपरंट होईल इतकाच कांदा आपल्याला त्यात परतून घ्यायचा आहे. कारण ही काळ्या वाटणाची भाजी नाही आहे, त्याच्यामुळे कांदा आपल्याला खूप परतायचा नाही. तर इथे मी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं टाकून घेतलं आहे. त्यानंतर मी 3 मध्यम आकाराचे टोमॅटो कापून घेतले आहेत. तर ते टोमॅटो पण मी त्यात टाकून घेणार आहे. तर हे सगळं आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचं आहे. तर हे बघा, तुम्ही बघू शकता कांदा थोडासा ट्रान्सपरंट झाला, टोमॅटो पण थोडासा मऊ झाला की आपण लगेच हा मसाला काढून घ्यायचा आणि मिक्सरला याची बारीक पेस्ट ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे. तर आता हे मी सगळं वाटून घेते आणि लगेच आपण मग भाजीला तयारी करू. तर मी वाटून घेतलं आहे. त्याच कढईत आपण भाजीला फोडणी देणार आहोत. तर आपण बटाटा तळण्यासाठी जे तेल घेतलं होतं तेच तेल मी इथे घेतलेलं आहे. 2 पळ्या तेल मी घेतलेलं आहे. त्यात मी 1 चमचा जिरं, काही खडे मसाले घेतले आहेत. चक्रीफूल, दालचिनी, 3-4 विलायची, 3-4 लवंगा इथे टाकून घेतले आहेत. मसाले थोडे परतले की आपण जे वाटून घेतलं होतं ते वाटण पण त्यात टाकून घ्यायचं आहे. तर हे बघा, तुम्ही बघू शकता मी सगळं वाटून आणि त्यात टाकून घेते आहे. आता हे वाटण आपल्याला तेलावर चांगलं परतून घ्यायचं आहे. तसंही वाटण आपलं आधी शिजवलेलंच आहे, त्याच्यामुळे परतायला खूप वेळ लागत नाही. ते लगेच शिजतं आणि लगेच तयार होतं. तर हे वाटण आपल्याला छान तेलावर परतून घ्यायचं आहे, म्हणजे खड्या मसाल्यांची चव त्याच्यामध्ये छान उतरेल.
आणि त्यातला जो पाण्याचा अंश आहे तो पण व्यवस्थित निघून जाईल। तर हे बघा, तुम्ही बघू शकता। आता आपण काही पावडर मसाले टाकून घेऊ। तर इथे मी 2 चमचे लाल मिरची पावडर, 2 चमचे काळा मसाला, पाव चमचा हळद टाकून घेते आहे। तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, कारण आपण खडे मसाले घातलेले आहे आणि मग खड्या मसाल्यांचीही थोडी तिखट सरचव असतेच। त्याच्यामुळे मिरची पावडर टाकताना तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी किंवा जास्त करू शकता। तर मसाले परतून झाले आहेत। आता मी त्यात 2 चमचे दही आणि साय एकत्र करून आणि त्यात टाकून घेतीये। साय आणि दहीमुळे चव खूप छान येते, क्रीमी अशी चव येते। दही खूप आंबट घ्यायचं नाही, मोवळंच दही घ्यायचं, म्हणजे मग चव छान येते। आंबट दही घेतली की मग त्याची खूप आंबटसर चव लागते, तर मोवळंच दही घ्यायचं। दही आणि साय टाकल्यानंतर पण आपण मसाला छान मिक्स करून घ्यायचा आणि मग नंतर आपल्याला लागेल तितकं पाणी टाकून, कितपत कन्सिस्टन्सी आपल्याला पाहिजे तेवढं पाणी टाकायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं। तर हे बघा, तुम्ही बघू शकता। मी आता यात थोडं पाणी अजून टाकणार आहे, कारण ग्रेव्ही शिजून बटाटे आपले 70% शिजलेले आहेत आणि अजून 30% बटाटे आपल्याला शिजवायचे आहेत, म्हणून मग त्याला शिजण्यासाठी पण पाणी लागणार आहे, म्हणून मी अजून 1 ग्लास पाणी त्यात टाकणार आहे। तर हे बघा, तुम्ही बघू शकता। आता आपण जे बटाटे तळून घेतले होते ते बटाटे पण त्याच्यात मी टाकून घेणार आहे। तर आता मी ते तळून घेतलेले बटाटे त्यात टाकून घेते। बटाटे टाकून झाले की ते छान मिक्स करायचे, म्हणजे मसाल्याची व्यवस्थित चव त्याच्यात उतरेल आणि राहिलेले बटाटे शिजताना पण सगळे मसाल्याची चव त्याच्यात येईल। तर अशा पद्धतीने सगळं मिक्स करायचं। आता आपण त्याच्यात टाकणार आहोत चवीप्रमाणे मीठ। इथे मी कसुरी मेथी घेतलेली आहे, ती हातावर चांगली रगडायची आणि त्यात टाकायची आहे। कसुरी मेथीमुळे फ्लेवर खूप छान येतो भाजीला आणि चव पण खूप छान लागते। तर ती थोडीशी हातावर चोळून मग टाकायची, म्हणजे मग फ्लेवर छान उतरतो भाजीत त्याचा। तर आता आपली भाजी तयार झाली आहे। आता आपण त्याला फक्त दम द्यायचा बाकी आहे। तर दम देण्यासाठी त्याला पक्क बसेल असं एखादं झाकण घ्यायचं आणि ते त्याच्यावर ठेवायचं वरून, आणि वरून वजन ठेवून वाफ अजिबात बाहेर निघणार नाही अशा पद्धतीने आपण त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि 10 ते 15 मिनटं त्याला चांगलं मंद आचेवर छान व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे मग बटाटे व्यवस्थित शिजतील, मसाल्यांची चव त्याच्यात व्यवस्थित उतरेल आणि भाजी चवीला छान होईल। तर हे बघा, अशा पद्धतीने मी पक्क झाकण ठेवून वरून वजन ठेवून दिलेलं आहे। आता 15 ते 20 मिनटानंतर आपण बघू। तर 15 मिनटं झालेली आहेत। आता आपण झाकण काढून बघू। तर हे बघा, तुम्ही बघू शकता आपली ग्रेव्ही किती छान तयार झालेली आहे, तेल पण आजूबाजूने सुटलेलं आहे। तर तुम्ही अशाच पद्धतीने भाजी बनवून बघा, ही भाजी चवीला खूप छान लागते। ही तुम्ही नान, पराठा, चपाती किंवा भातासोबत कशाबरोबरही खाऊ शकता। सेम रेस्टॉरंटसारखी टेस्ट या भाजीची लागते। तर तुम्ही ही घरी दम आलूची भाजी नक्की करून बघा। तर आता आपण भाजी सर्व करून घेऊ। तर हे बघा, किती छान अगदी थिक आणि आपल्याला पाहिजे सेम रेस्टॉरंटसारखी भाजी ही तयार होते। तर मी तुम्हाला बटाटे किती छान शिजले ते दाखवते। तर हे बघा, अगदी सहज बटाटे चुरल्या जातात, वरून असे क्रिस्पी आणि आतमध्ये असे मऊ लुसलुशीत असे बटाटे शिजलेले आहेत। तर ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करा, माझ्या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा।
अजून कुठली रेसिपी तुम्हाला बघायची असेल तर तेही सांगा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपीजसोबत आपण पुन्हा भेटू. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मनापासून धन्यवाद.